हे बघा कशी मी गुढी तयार केली आहे. वरती स्वस्तिक आहे, स्वस्तिक नंतर हे असं. माझी नवी साडी होती जिचं मी अजून ब्लाऊजही शिवलेलं नाही आहे, ती साडी मी लावली आहे. ऑफकोर्स विकत नाही घेतलेली, ती मला आली आहे, दिवाळीला आलेली आहे, नाही आय थिंक रक्षाबंधनला आली आहे. तिचं अजून साडी नेसलेली नव्हती, सो दॅट तिला मी असं लावलं आहे. बघा मी कशी लावली आहे, मला नक्की सांगा कशी झाली आहे, व्यवस्थित केली की नाही. आंब्याची पानं ना आमच्याकडे मला माहीत नाही कल्चर, म्हणून मी आंब्याचे पानं नाही आणले, मी फक्त लिंबाचा पालाच आणला. एवढं सगळं मी बघितलं आहे, जसं आजपर्यंत पॅरेंट्सला करताना तसं मी केलं आहे. एक मिनटं, स्वस्तिकमध्ये ना ते 4 ठिकाणी 4 डॉट ठेवायचे राहिले, मी ते लावते आता. हे गाईस, तरी बघा माझी गुढी आता जस्ट उभारली आहे. आम्ही लाईटचा थोडा इश्यू असल्यामुळे जरा ती दिसणार नाही. हॅपी गुढीपाडवा. हॅपी गुढीपाडवा. नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बोल तर. हॅपी न्यू इयर. हॅपी मराठी न्यू इयर. हॅपी मराठी न्यू इयर. हॅपी गुढीपाडवा. हॅपी बर्थडे पिऊ. हॅपी गुढीपाडवा. आज आमच्या पिऊचा बर्थडे पण आहे. बाय बाय. बाय बाय. तर इथं माझी तयारी चालू आहे सार भातची. तर थोडीशी आता सारसाठी मसाला रेडी करते मी. बघू शकता आता. तर फायनली बघा, मांडे, आमरस, भात, सार आणि तळण आणि हे कडक, एवढं सगळं मी नैवेद्याला बनवलं आहे. आता हे नैवेद्य ठेवायचं आहे आपल्याला गुढीला. गुढीची पूजा करूयात आता. हे गाईस, तर इथे आलो आहोत आम्ही सायकल घेण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशीच. ॲक्च्युली स्पृहाच्या मामाकडनं गिफ्ट होती सायकल, आणि स्पृहाचा मामा असतो पुण्याला, पण त्याला काही कारणास्तव येता नाही आलं. त्याच्यामुळे आम्ही 2 दुकानं फिरलो आणि फायनली ही सायकल डिसाईड केली आणि घेतली. ही सायकल ही आम्हाला ना 20 इंच आहे, म्हणजे उंच ती. तर वाव, लुक्स नाईस. बर्थडे गर्ल, स्टे अवे, स्टे अवे. ओ माय गॉड, ओ माय गॉड, वाव, सो नाईस. खाली ठेवा, खाली ठेवा. वाव, फायनली iPad. Very nice, very nice. What are the gadgets inside? एव्हरीवन, तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्याच दिवशी माझ्या स्पृहाचा बर्थडे होता, म्हणजे आहे. आता आम्ही बघा डेकोरेशन कसं केलंय. पहा माझी बार्बी कशी बसली तिथे. तर बॅक कॅमेराने दाखवतेस मी. त्याच्यासाठी स्पेशल गिफ्ट घेतलं आहे, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेस मी. तर ते गिफ्ट तिला
एक तिच्या मामाने घेतलं आहे आणि एक तिच्या पप्पांनी घेतलं आहे. तर आणि आज योगायोगच आहे की आमच्या बिल्डिंगमध्ये खूप सारी चिल्लर पार्टी आहे. बट आता मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत आणि बरेच मुलं नाहीच आहे. मला तर असं वाटतं 2-3च मुली येतील फक्त बड्डेला असं वाटतंय. आणि आम्ही खूप प्रिपरेशन करून ठेवलं. बघूयात आता जे येईल ते येईल. मी बोलवायला गेली होती सगळ्यांना, बट घरी कोणी नाही आहे. तर बघूयात आता. घरगुतीच आहे डेकोरेशन. वी हॅव अ डिफरंट प्लांट्स. सगळं एल्सा थीम आहे आज. एल्सा थीम आहे. ही एल्सा आहे. सगळं ब्ल्यू ब्ल्यू आहे आणि ही आमचं एल्सा आहे. आणि एल्साचा केक पण एल्सा आहे आज. हॅलो गाईस, दिस इज माय बर्थडे. काय दाखवते स्वतःच बघ. हॅलो गाईस, दिस इज माय बर्थडे. थँक यू. हॅलो गाईस, दिस इज माय बर्थडे. माय फ्रेंड दिस. आता बोल. माय बर्थडे डेकोरेशन. बाय. थँक यू. हे गाईज, तर हा बघा, हा एल्सा थीम केक आहे जो कस्टमाइज करून घेतला होता आम्ही. खूप छान होता, फ्रेश होता. आणि अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेट झाला. सगळे लोक आले होते आणि खूप छानपैकी झाला. सगळ्यांचं मीटअप झालं तशा थोडक्यात. त्याच्यानंतर आम्ही दोघांनी मिळून केक तिला खाऊ पण घातला स्पृहाला. खूप ना आमच्या बिल्डिंगमधला सगळ्यांचा फेवरेट आहे समर्थ नाव त्याचा. आणि खूप हुशार आहे तो. मला खूप आवडतो तो. आणि बघा, तो अजिबात घाबरत नाही, लाजत नाही तो. किती आणि बोलायला एकदम आगाऊ आहे, मस्त. तर अशा प्रकारे सेलिब्रेशन झालं. हे गाईज, तर बघा बड्डे झालेला आहे. सगळे गेले त्यांच्या घरी. आणि बघा बड्डेसाठी काय काय होतं. फरसाण होतं. तर हे चिप्स पण होते फरसाणवर ठेवलेले, चॉकलेट आणि असा केक सगळ्यांना दिला आम्ही. आणि झालं सेलिब्रेशन अशा प्रकारे. खूप सारे गिफ्ट वगैरे आले. पिऊला सायकल आली. त्याच्यानंतर टॅब बी आलाय. चला आता आम्ही बाहेर जातोय. निघतोय बाहेर. तर आम्ही जेवायला आलो होतो वॉटर वाईब्स हॉटेलमध्ये. बाहेर यायचं रिझन इज वॉट की तुम्हाला माहिती, इंडक्शन आहे, पटकन स्वयंपाक होत नाही आणि त्याच्यामुळे जरा वैताग आला होता. आणि पटकन स्वयंपाक न झाल्यामुळे आणि हे माझं केकचं प्रिपरेशन आणि सगळं हे करेपर्यंत मला स्वयंपाकाला वेळ नव्हता मिळाला. त्याच्यामुळे मग स्पृहाचे पप्पा बोलले चल जाऊ बाहेरच. आणि आम्ही इथे आलो होतो. व्हेजच खाल्लं बिकॉज गुरुवार होता. अशा प्रकारे मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि घरी गेलो.